आज या भागात तुम्ही आलात आणि आम्हालाही येताना या रोडची इथली परिस्थिती पाहायला मिळाली, तुम्ही पाहिली असेल. काय नेमकी इथली अडचण आहे, तुम्ही काय म्हणजे गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे हा. गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न देखील बावधनचा हा भाग जो आहे तो आधी ग्रामपंचायत होती, आता पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आलेला आहे. 2 वेळा सविताताई दगडे या भागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करत होत्या जिल्हा परिषदला, तेव्हा त्यांनी 2 वेळा इथे निधी टाकलेला होता ऑलरेडी. तेव्हा मी खासदार होते आणि ताई जिल्हा परिषदला होत्या. 2 वेळा निधी आला आणि तो परत गेला दुर्दैवाने. त्याचं कारण असं की जेव्हा ह्या बिल्डिंग झाल्या तेव्हा जे रस्त्याचं नियोजन झालं, त्याच्यात रस्ते ते ह्याच्यावर नकाशात दिसत होते, पण त्या खाजगी जमिनी होत्या. आता त्यावेळी ना ताईंना माहिती होतं ना मला माहिती होतं. त्याच्यामुळे प्रशासनाने तेव्हा हे बारकाईने जर बघितलं असतं तर यातले जे नागरिक आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या झाल्या नसत्या. आता PMRDA कडे हा विषय माझं राहुल महिवालांशी आत्ताच बोलणं झालं. उद्या 4 वाजता आम्ही इथली सगळी टीम त्यांच्याकडे जाणार आहे आणि इथून रस्ता कसा काढता येईल आणि 2 वेळा निधी परत गेलेला आहे पडलेला, हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यातून कसा तातडीने मार्ग काढता येईल याच्यासाठी उद्या 4 वाजता मीटिंग. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पाण्याचाही प्रश्न अतिशय गंभीर या भागात झालेला आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा ज्याचा अनेक महिने मी स्वतः फॉलोअप करते, ट्विटही केलेला आहे, त्याबद्दल आंदोलनाचाही इशारा दिला होता, पण अजूनही जेवढी आम्हाला अपेक्षित आहे तेवढी मदत सरकारकडून होत नाहीये. तो म्हणजे बावधनच्या विजेचा प्रश्न. बावधन सारख्या एवढ्या विकसित भागात आजही वीज अनेक वेळा जाते, लोक वर्क फ्रॉम होम करतात आणि त्याच्यासाठी MSCB कडे मी स्वतः अनेक वेळा गेलेले. सरकारने मला शब्द दिला होता की ते जमीन देतील आणि लवकरात लवकर मार्ग काढतील, पण अजून सरकारने तो मार्ग काढलेला नाही. त्याच्यामुळे आजही अनेक ठिकाणी विकासाची विजेची कामं ही कमतरता दिसते. पहिला मुद्दा. आणि कालच बावधन भागातल्या अनेक सोसायटीज आहेत ज्यांनी माझ्याकडे कंप्लेंट केली की पाणीचा जो प्रेशर आहे ते अतिशय कमी झालंय. कालच मी विक्रम कुमारांची या विषयात बोललेले आणि त्यांनी मला शब्द दिलाय की ते लवकरात लवकर आज उद्यामध्ये त्याचं नियोजन कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतील. त्याच्यामुळे बावधन मधला कचरा, पाणी आणि वीज हे तिन्ही मुद्दे, जे सगळे मूलभूत सुविधांचे जे विषय आहेत ते पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आहेत. इथे नगरसेवक नाही. जे हे सगळे कॉर्पोरेशन इथले विषय आज रेज होत आहेत. त्यांना ऐकणारा कोणी नाही. सरकार ना जिल्हा परिषद ना कॉर्पोरेशनचं इलेक्शन घेत आहे, त्याच्यामुळे भरडला जात आहे सर्वसामान्य माणूस आणि त्याचे हाल होत आहेत. हे अतिशय दुर्दैव आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती पुन्हा एकदा करते की कॉर्पोरेशनची आणि जिल्हा परिषदची इलेक्शन्स घ्या, कारण का मूलभूत सुविधांमध्ये लोकांना प्रचंड अडचण होते. कोर्टात जरी हा मुद्दा निवडणुकींचा जो प्रलंबित प्रश्न असला तरी सरकार मात्र मुद्दामून निवडणुका घेत नाहीत असं वाटतं. शक्यता नाकारता येत नाही, कारण का म्हणजे कारण काय हे इलेक्शन न घेण्याचं. आणि जरी डिले होत असेल तर मग त्यांनी रेज केला पाहिजे सरकारने तो इश्यू की हे इमर्जन्सी सारखी परिस्थिती आहे, हे अर्जंट मॅटर आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर घेऊन आम्हाला तारीख द्या. ताई, काल अटल सेतूचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्या ठिकाणी आले होते. एका गाडीला जायला महिन्याला 12,500 रुपये, म्हणजे दर वर्षाला जवळपास 1.5 लाख रुपयाचा टोल एका गाडीला बसतोय. खरंच या सामान्य नागरिकाला परवडणारा टोल असू शकतो का? खरं तर मी तो टोल महाविकास आघाडीच्या काळात काम चालू होतं तेव्हा मी त्याला गेले होते. आजही मी मुंबईवरनं आले, त्याच रस्त्यावरनं आले. आणि टोल आणि वेळ या दोन्हीचा आपल्याला विचार करायला, कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ते जर चांगलं असेल, कोणी केलं असेल तरी अर्थातच चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. त्याच्यामुळे एखादा चांगला प्रोजेक्ट केला असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. पण 2 महत्वाचे मुद्दे जे मला तिथे वाटतात की ते टोल दोन्ही बाजूला जिथे संपतो किंवा सुरू होतो, कुठलाही हिशोब करा, त्याचे जे सपोर्टिंग रस्ते असले पाहिजेत. म्हणजे मुंबईत उतरल्यावर P. डिमेलो रोड आजच एवढा वेळ जातो आमचा तिथे, कधी पुण्याला येताना किंवा जाताना तिथे प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी काय नियोजन केलंय का सरकारने? किंवा ह्या बाजूला उतरल्यावर तीच परिस्थिती. आज घाटातही माझा 1 तास एक्स्ट्रा गेलाच. कधीही म्हणजे 365 days 24/7 तुम्ही कधीही मुंबईवरनं पुण्याला येत असाल, सकाळ दुपार संध्याकाळ, दिवस रविवार सुट्टीचा दिवस असं काही नाही, घाटात ट्रॅफिकच लागतो आणि 1 ते सव्वा तास फक्त घाटातच जातो. तर तो एक मूलभूत अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यातून मार्ग काढला. आणि टोल मुक्त भारत हे
या केंद्र सरकारने एक शब्द ह्या देशाला दिला आणि महाराष्ट्रातही आम्ही टोल घेणार नाही हेही या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने सांगितलेलं आहे. पण मग तो जुमला आहे का असं पुन्हा एकदा सिद्ध होतं. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे आज एक मिनिट, ह्याचाच विषय इन्फ्रास्ट्रक्चरचाच विषय आहे. भुमरे यांच्यावरती 15% कमिशन घेण्याचा आरोप चेअरमनने केला आहे. औरंगाबादमध्ये हा सगळा प्रकार झाला. त्या ठिकाणी अब्दुल सत्तार सुद्धा होते आणि त्यांनी सगळ्या प्रश्नांनंतर त्यांनी हसले ते. मला याच्याबद्दल माहिती नाही, पण हे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे असं तुमच्या चॅनलवर जेव्हा हे सरकार आलं तेव्हा त्याच्याबद्दल चर्चा झाली. त्याच्यामुळे अशा काही घटना होत असतील तर केंद्र सरकार ना खाऊंगा ना खाणे दूंगा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत हे जे भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं, मला वाटतं हसण्याच्या ऐवजी जर मला वाटतं देवेंद्रजी त्या 105 आमदार, सगळ्यात मोठा पक्ष कुठला आहे तर भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचा शब्द देशाला दिला होता, राज्याला दिला होता, नागरिकांना दिला होता. तर मला असं वाटतं ह्याची नोंद मी विनंती करीन देवेंद्रजींना की त्यांनी हा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे. ताई, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे आज एकनाथ शिंदे गटात म्हणजे शिवसेनेत जात आहेत आणि विकासाच्या मार्गावर मला जायचंय म्हणून मी त्या पक्षात जातो असं म्हणताना दिसत आहेत. पण पुन्हा एकदा शिवसेनेला फोडण्याचं राजकारण म्हणजे ते फोडतात असं हे क्लिअर दिसतं. पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसचा एक मोठा नेता फोडला असं वाटतंय. तर ताई, खरं तर आपण जर बघितलं तर एक विश्वासू नेते म्हणजे एक मोठा नेता आहे आणि जेव्हा तुम्ही मित्रपक्ष म्हणून काम करता, एवढे मोठे नेते जर काँग्रेसला सोडून जात असतील तर म्हणजे खरंच तुम्ही सरेंडर झालात पहिलेच असंच म्हणायचं का? त्याचा काय संबंध? तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो ना. अनेक वेळा तिकीटं कापली जातात, आपली विचारधारा सोडायची का नाही हा आपला विषय असतो ना. आणि माझं असं मत आहे की मिलिंद देवरा सोडून गेले कारण का मित्र पक्षामध्ये ती सीट शिवसेनेला गेली. त्याच्यामुळे आणि कदाचित असंही असू शकतं की जे आत्ता ज्या आघाडीत ते गेलेत त्यांच्याकडे दुसरा कॅन्डिडेटही नव्हता याचा अर्थ, म्हणून तर त्यांनी इम्पोर्ट केला ना कॅन्डिडेट. एवढे वर्ष कट्टरपणे ते काँग्रेसमध्ये राहिले, सगळं केलं. कुठेतरी जेव्हा तुम्ही इंडिया आघाडी म्हणून येता, असे लोक जर जात असतील काँग्रेसला सोडून जे कट्टर काँग्रेसी आहे, तर याचा फटका साहजिकच सगळ्यांना म्हणजे अख्ख्या राज्यात म्हणजे जे काही निवडणुका समोर जाणार आहात त्याला बसणारच आहे. मला नाही वाटत अजिबात. मुंबईत सर्वे बघा ना. पण जर ते प्लसमध्ये येत असतील ते तुम्ही बघा ना सर्वे तर विचारा. मी मुंबईत राहते, माझे अनेक, मला नाही माहिती, तुम्ही माहिती काढा ना. मी मुंबईत राहिलेले, ते माझा नवरा मुलं मुंबईत राहतात, ते अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. ताई, पण राहुल गांधी यांची न्याय यात्रा आजपासून सुरू होती आणि याच दिवशी खरं तर ही वेळ साधून मिलिंद देवरांनी मुद्दामून पक्ष प्रवेश करावा असं काही ठरलं असावं किंवा काय नेमकं हे राजकारण? त्यांना तिकीट ऑफर केलं असेल जे कदाचित त्यांना इथे मिळणार नसेल असं त्यांना वाटलं नसेल, त्याच्यामुळे कदाचित ते गेले असतील. कारण का काँग्रेसमध्येही त्यांच्या वडिलांना अनेक वर्ष मंत्रीपद, मुंबईचे अध्यक्ष त्यांचे वडील राहिलेत, मिलिंद देवरा स्वतः अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामुळे नक्की त्यांच्यात अंतर्गत काँग्रेसमध्ये काय झालं ह्याच्यावर मला भाष्य करता येणार नाही. पण एक नक्कीच आहे, त्यांची महायुती आहे, करेक्ट. महायुतीकडे साऊथ मुंबईला कदाचित कॅन्डिडेट नसावा. राहुल हे कॅन्डिडेट दिल्यानंतर म्हणजे जिंकतील का ते मला कसं माहिती, त्या मुंबईची जनता ठरवणार. मी नाही तिथली मतदार, सदानंद सोळे मतदार आहेत, मी नाही. प्रश्न सदानंद सोळे, ते आता सदानंद सोळेंना विचारा त्यांचा मतदार. नाही, एक तर मी तिथे मी फार कमी राहते मुंबईमध्ये, त्याच्यामुळे सदानंद सोळेंचं मतदान कोणाला ते करणार. मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं मिलिंद देवरांना, म्हणजे पंजाला मतदान केलं होतं, यावेळेस कोणाला करणार मला नाही माहिती. मी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.